आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण विठ्ठल रुक्मिणी यांना अभिषेकासाठी चंद्रभागा सोडून उत्तर प्रदेशातील गंगेचं पाणी आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केलेला आहे। विठ्ठलाच्या चरणाशी वाहणारी चंद्रभागा ही वारकरी संप्रदायाला विठुराया एवढीच प्रिय आहे। असं असताना आता विठ्ठल मंदिरात उत्तर प्रदेशातून गंगा आणून देवाचा अभिषेक केला जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ख्याती असणारी चंद्रभागा म्हणजे एवढं महत्त्व असताना तुम्ही गंगाजल आणून उत्तर प्रदेशातनं आमच्या ह्या चंद्रभागेचं महत्त्व कमी करताय का? त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी आहे मंदिर समितीकडं की तुम्ही जसं गंगेच्या जलानं विठ्ठलाला अभिषेक घालता, महापूजा करता, तसं आमच्या पवित्र चंद्रभागेचं पाणी तुम्ही कमीत कमी तुमच्याकडे 1000-1500 कामगार आहेत, प्रत्येकानं तर एक दिवस वाटून घेतला तर त्या घागरीच्या माध्यमातून विठ्ठलापर्यंत पाणी चंद्रभागेत येऊ शकतो। देवीच्या मिरवणुकीवरून हिंगोलीतील वेलतुरा गावात 2 गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे। देवीची मिरवणूक गावातील मारुती मंदिराजवळ आल्यावर घोषणा देण्यात येत होत्या आणि त्यावरूनच हा वाद सुरू झाला। राड्यावेळी 2 गटांमध्ये लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत तुफान हाणामारी झाली आहे। या वादाचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। कोल्हापुरातील फुलेवाडी फायर स्टेशनचं बांधकाम सुरू असताना बांधकामाचा स्लॅब कोसळला। रात्रीच्या अंधारात कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नूतन इमारतीचे स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं। फुलेवाडी येथील स्लॅब कोसळल्याच्या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झालाय। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही माहिती दिली। स्लॅब टाकत असताना अचानक स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। या ठिकाणी कोणीही नाही, जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे 7 लोक जे होते त्यामधील 3 लोक बाहेरच होते। 4 लोक जे आपण CPR मध्ये जे पाठवलेले होते त्यामधील 3 लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि 1 जण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल। नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव येथील शेतकरी अशोक कटके यांच्या 2 एकरवरील मक्याचं पीक पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेलं। हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यात देखत वाहून गेलेलं आहे। झटक्यात लाखोंचं नुकसान झालं। ऐन दिवाळीच्या तोंडावर आसमानी संकट बळीराजावर कोसळलंय। सर्व स्वप्नांचा चुराडा झालाय। दिवाळी कशी साजरी करायची असा सवाल आता कटके कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पडलाय। माझी 2 एकर मका वाहून गेली। सरकारने आता हे कर्जमाफी तातडीनं मदत द्यावी का तर नाही तर हे चिखल खायची वेळ येईन दिवाळीची। आम्ही कर्ज कसं काय फेडायचं, पुरीची कशी काय दिवाळीची मागणी करायची सरकारला? म्हणा सरकारनं आमची एवढी मका गेली, आमच्या मकाची भरपाई केली, मदत करायची आम्हाला काहीतरी, तर आम्ही जगू। आम्ही काय ढेकळं खायचे काय माती खायची? मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी झाल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यामुळे कृषी परिषदेनं विद्यापीठाच्या कुलगुरूंना नोटीस बजावली आहे। शेतकरी संकटात असताना अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवणं कितपत योग्य आहे असा सवाल परिषदेकडून उपस्थित करण्यात आलाय। या घटनेमुळे शासनाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून याबाबतचा अहवाल कृषी परिषद आणि कृषी मंत्रालयाला सादर करण्याची नोटीस कृषी परिषदेच्या महासंचालक वर्षा लड्डा उटवाल यांनी बजावली आहे। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं। कळंब तालुक्यातील गंभीरवाडी येथे बाळासाहेब गंभीरे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। मुलीच्या लग्नासाठी 3 वर्षांपासून साठवून ठेवलेलं 350 कट्टे सोयाबीन पुराच्या पाण्यात वाहून गेलं। शेतकरी बाळासाहेब गंभीरे यांच्याकडे 7 एकर जमीन आहे। 3 वर्षांपासून त्यांनी सोयाबीनला भाव मिळत नसल्यानं सोयाबीन साठवून ठेवलं होतं। मात्र अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन ठेवलेल्या घरात पाणी शिरलं। अक्षरशः सोयाबीन पाण्यावर तरंगत होतं। इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालंय।
साताऱ्याच्या माण तालुक्यातील जांभुळणीत हातातोंडाशी आलेले टोमॅटोचं पीक उद्ध्वस्त झालं। पांडुरंग काळेल यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यानं 2 एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती, मात्र पुरामुळे नुकसान झाल्यानं उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघणं अवघड झालंय। तर शासनानं तात्काळ मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। जमिनीमध्ये टोमॅटोची लागवड केली होती पाठीमागच्या 2 महिने झालं आणि आता ह्या अवकाळी पावसामुळं टोटली टोमॅटोच्या प्लॉटमध्ये पाणी भरलंय आणि 100% नुकसान झालेलं आहे। तर शासनाकडून जे काही शक्य असेल त्या पद्धतीने शासनाकडून मला मदत मिळावी। लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता ई-केवायसी सुरू करण्यात आलेली आहे। मात्र ही ई-केवायसी फक्त योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचीच होणार नाही, तर लग्न झालं असेल तर पतीची सुद्धा ई-केवायसी लागणार आहे। लग्न झालं नसेल तर वडिलांची ई-केवायसी करावी लागणार आहे। त्यामुळे आता लाभार्थ्यांचं उत्पन्न हे फक्त त्यांच्याच खात्यातून कळणार नाही, तर पती किंवा वडिलांच्या बँक खात्याची तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे यातून अनेक महिला लाभार्थी घटण्याची शक्यता आहे। तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी होणार आहे। बडनेरा विधानसभा मतदारसंघात तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत रवी राणा यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती। भाजप विरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं तुषार भारतीय यांचं निलंबन केलं होतं। तुषार भारतीय हे भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू आहेत। एमआयएमचे खासदार अझरुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलण्यात आली आहे। अहिल्यानगरमध्ये काल ओवेसींची सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र पोलिसांच्या विनंतीनंतर ही सभा 9 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान ओवेसी अहिल्यानगर दौऱ्यावर येणार हे कळाल्यानं काही संघटनांनी जाणून बुजून तणावाची परिस्थिती निर्माण केली अशी टीका एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे। बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबांचे आज पूर्ण दिवस आम्ही अहिल्यानगर अहमदनगरला होते। एक वक्फ बोर्डाची मीटिंग होती। खूप सारे उलमा इकराम जे आहे, मौलाना लोक जे आहे, महाराष्ट्रातून त्यांना बोलवण्यात आलेला होता। सगळी तयारी, स्टेज वेज सगळं रेडी आहे। म्हणून काही जाणून बुजून कालचा हे करण्यात आलेलं आहे आणि आम्ही पोलिसांना, एसपीना, आयजीना विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचं वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये, याचा मुख्य उद्देश एकच होता। अहिल्यानगरमध्ये आक्षेपार्ह रांगोळीवरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, पण हे सगळं ओवेसींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम घडवून आणलं असावं असा आरोप भाजप आमदार विक्रम पाचपुतेंनी केलाय। तसंच अहिल्यानगरच्या नागरिकांनी बाहेरच्या व्यक्तीचं ऐकण्यापेक्षा आपल्या जिल्ह्याचा इतिहास समजून घ्यावा। या जिल्ह्याचा इतिहास हा शांततेचा आहे, त्यामुळे नागरिकांनी संयमानं घ्यावं असं आवाहन पाचपुतेंनी केलंय। आंदोलनं आम्हीही करतो, सत्तेत नसतानाही केलेत, असतानाही केलेले आहेत। पण आंदोलन करत असताना जे आंदोलनासाठी लोक उपस्थित राहतात यांच्यावर आपला एक तर कंट्रोल असला पाहिजे आणि जर नसेल तर आंदोलन केलं नाही पाहिजे। मुंबईच्या देवनार, गोवंडी, मानखुर्द परिसरात जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा आरोप करत किरीट सोमई यांनी तक्रार दाखल केली आहे। या परिसरात 103 जणांना अशा प्रकारचं जन्म प्रमाणपत्र वाटण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेनं विलंबित जन्म प्रमाणपत्राबाबत केलेल्या अर्जांपैकी तहसीलदारांनी फक्त 3 व्यक्तींसाठी आदेश दिले होते, मात्र हे बोगस असल्याचा आरोप सोमई यांनी केलेला आहे। मानखुर्द पूर्व गोवंडी, देवनार, बांगलादेशी प्राबल्य असलेला विभाग, यात 1 ते 3 लोकांना खोट्या दस्तावेज डॉक्युमेंटच्या आधारावर मानखुर्द पूर्व महापालिकेचे जे निबंधक आहे, त्यांचे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि शताब्दी हॉस्पिटल यांचे काही मेडिकल ऑफिसर यांनी मिळून बोगस पद्धतीने जन्माची नोंदणी केली, जन्म प्रमाणपत्र दिले आहे। महापालिका अधिकाऱ्यांचे विस्तृत गेल्या सप्ताह आठवडाभर चर्चा चालू आहे। आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी आणि विजेतेपदाची ट्रॉफी भारतीय संघाला सन्मानानं मिळण्याबाबत योग्य उत्तर आणि आश्वासन न मिळाल्यानं बीसीसीआयचे प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या बैठकीतून सभात्याग केला, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे।
दुबईमधल्या या बैठकीसाठी बीसीसीआय प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी ऑनलाईन उपस्थिती त्यांची होती। शेलार आणि शुक्ला या दोघांनीही आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी घडल्या प्रकाराबाबत एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। मोहसिन नक्वी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचं टाळलं, त्यावरही आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आणि नक्वी यांना त्याबद्दल जाबही विचारला। त्यानंतरच नक्वी यांनी भारतीय संघाचं आशिया चषक विजयाबद्दल अभिनंदन केलं असं समजतंय। दसरा सणासाठी झेंडू आणि आंब्याच्या डहाळ्या, आपट्याची पानं खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी सध्या बघायला मिळतेय। मात्र मुसळधार पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीचा सण उत्सवांना देखील फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे झेंडू पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। परिणामी झेंडूच्या फुलांची आवक घटली आहे। दसऱ्याच्या तोंडावर झेंडूच्या फुलांचे भाव गगनाला भिडलेत। ऐन दसरा सणाला झेंडूला मोठी मागणी असूनही शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे। एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार आहे। वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी 10% दरवाढ लागू असणार आहे। त्यामुळे दिवाळीमध्ये बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे। दरम्यान गणेशोत्सव काळातही एसटीकडून भाडेवाढ करण्यात आली होती, त्यानंतर ही भाडेवाढ मागे घेण्यात आली, त्यामुळे दिवाळी काळात त्यांनी आता लागू केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल ठाण्यातील टेंभी नाका परिसरात देवीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले। समाजातील विविध स्तरातील लोक पूरग्रस्तांना मदत करत आहेत, हे पाहून समाधान वाटलं, असं फडणवीस म्हणाले। याआधी त्यांनी रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान नवरात्र उत्सवाला देखील हजेरी लावली होती। त्या मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीकरता चेकच्या स्वरूपात निधी दिलेला आहे। महाराष्ट्रातलं मन हे संवेदनशील मन आहे आणि आपल्या एखादा भाऊ जर अडचणीत असेल तर आपलं कर्तव्य समजूनही लोक मदत करतात आणि याच्यामध्ये काही तर अतिशय गरीब लोक देखील पुढे आलेले बघितलेले आहेत। कोणी आपला 1 महिन्याचा पगार दिलेला आहे, अगदी लहानशा मुलांनी तर आपलं गुल्लक देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे। मला वाटतं ही संवेदनशीलता खूप महत्त्वाची। म्हाडा कोकण मंडळाच्या 5354 घरं आणि 77 भूखंडांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। 11 ऑक्टोबरला ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संगणकीय सोडत निघणार आहे। कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत 5 घटकांमध्ये विभागण्यात आली आहे। सदर सोडतीसाठी 1,84,994 अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह 1,58,424 अर्ज प्राप्त झाले आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय। डीजीसीए कडून विमानतळ परवाना मिळाल्यानं आता ऑपरेशन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। कडक सुरक्षा आणि नियामक निकष पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला असून ही प्रगती NMIAच्या पूर्ण कार्यान्वयाकडे एक निर्णायक पाऊल मानली जाते। या परवान्यामुळे नवी मुंबईचं प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचं आधुनिक प्रवेशद्वार होण्याचं स्वप्न आता आणखी जवळ आलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावर भूमिपुत्र आक्रमक झालेत। भूमिपुत्रांचे दिवंगत लोकनेते दी.बा. पाटील यांच्या नावानं विमानतळाचं नामकरण व्हावं या मागणीसाठी बेलापूर येथील पाम बीच मार्गावर लावण्यात आलेला दिशादर्शक फलक उतरवून आपला निषेध व्यक्त करण्यात आला। येत्या 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं शहरात विमानतळ दिशादर्शक फलक लावले होते, मात्र यावर दी.बा. पाटील यांचं नाव लिहिण्यात न आल्यानं या विरोधात आंदोलन करण्यात आलं। मलाबार गोल्ड अँड डायमंड कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा देण्यात आलाय। ज्वेलरी ब्रँडला पाकिस्तानची सहानुभूती दाखवणाऱ्या म्हणून हिणवणाऱ्या पोस्ट हटवा। मुंबई उच्च न्यायालयानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आदेश दिलेत। काही दिवसांपूर्वी ब्रँडच्या प्रसिद्धीसाठी पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरची मदत घेतल्यानं डायमंड कंपनी प्रचंड ट्रोल झाली होती। या विरोधात मलाबार कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरची पार्श्वभूमी माहीत नसल्याचा दावा कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयात केला। तसंच सणासुदीच्या दिवसात कंपनीचा व्यवसाय बाधित व्हावा म्हणून प्रतिस्पर्धी हे घडवून आणत असल्याच्या कंपनीच्या युक्तिवादाची देखील मुंबई उच्च न्यायालयानं दखल घेतली आहे।
एमपीएससीच्या लिपिक आणि टंकलेखक पदासाठीची परीक्षा प्रक्रिया 2.5 वर्षांनंतरही पूर्ण झालेली नाही। त्यामुळे हजारो परीक्षार्थी प्रचंड नैराश्यात आहेत। 2 वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा आणि डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा झाल्यानंतरही अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही। यामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांची हताशा होऊन दुसरे रोजगार स्वीकारले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या नावाखाली निकाल पुन्हा लांबवला जाईल अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येते। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला। झाराप तिठ्यावरील अनधिकृत मिडल कटवर सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या 3 विद्यार्थ्यांच्या दुचाकीला भरधाव कारनं धडक दिली। यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग 1 तास ठप्प केला होता। दरम्यान कार चालकावरही कारवाई करण्याची मागणी होत असून मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिलाय। धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातीच्या आरक्षणात हक्क सांगू लागल्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज रस्त्यावर उतरला। राज्यातील धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगितल्यानंतर आमच्या जातीत कोणत्याही इतर जातीचा समावेश करू नका असा आक्रमक पवित्रा घेत अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी आणि कोळी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं। जालन्यात धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही म्हणून सरपंचानं स्वतःची गाडी पेटवली। बदनापूर तालुक्यातील लोणार भायगाव येथील सरपंच आंदोलक गोविंद जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललंय। रस्त्यात गाडी लावून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पासपोर्ट काढताना सर्वसामान्यांची दमछाक होते, पण पुण्यातल्या कोथरूड गोळीबार प्रकरणातला गुंड निलेश घायवळला मात्र अगदी सहजासहजी पासपोर्ट मिळाल्याचं समोर आलंय। पुण्यात नावावर अनेक गुन्हे असल्यानं पासपोर्ट मिळाला नसता, त्यामुळे त्यानं अहिल्यानगरमधील चुकीचा पत्ता दाखवत कागदपत्र मिळवली। अहिल्यानगर पोलिसांनी त्याच्या पत्त्यावर घायवळ नॉट अवेलेबल असा शेरा दिला होता, तरीही त्याला पासपोर्ट मिळाला। हे कसं शक्य झालं असा प्रश्न आता उपस्थित झालाय। दरम्यान पुणे पोलिसांनी घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। पुण्यातल्या कोथरूड गोळीबार प्रकरणातला गुंड निलेश घायवळचे 10 बँक अकाउंट पुणे पोलिसांनी गोठवलेत। त्यातून 38 लाख जप्त करण्यात आलेले आहेत। निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबियांवर पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली। गोठवण्यात आलेली बँक अकाउंट्स शुभांगी सचिन घायवळ, स्वाती निलेश घायवळ, कुसुम घायवळ, निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या नावावर आहेत। ही खाती विविध बँकांमध्ये असून त्यामध्ये जमा असलेले सर्व पैसे आता वापरण्यास मनाई करण्यात आली आहे। पाकिस्तानातून भारतात हेरोईन नावाचे अंमली पदार्थ सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकण्यात आल्यात। विरार गुन्हे शाखा कक्ष 3च्या पथकाला मोठं यश आलंय। अफगाणिस्तानवरून पाकिस्तान मार्गे थेट भारतात हे अंमली पदार्थ सप्लाय करत असल्याचं यात भांडाफोड झालाय। आरोपीला वसई न्यायालयात हजर केलं असता 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 8,04,40,000 रुपये किमतीचा 2 किलो 11 ग्रॅम वजनाचा हेरोईन नावाचा अंमली पदार्थ जप्त करून 3 आरोपींना अटक करण्यात आली होती। आणि आत्ताची एक मोठी बातमी बघूया। 247 नगर परिषदा, 42 नगरपंचायती अशा 289 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे। 1 जुलै 2025 पर्यंत तयार झालेली विधानसभेची मतदार यादी आता वापरली जाणार आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीला मतदार यादीत नसलेल्या नावांसाठी या कार्यक्रमात नवी नोंदणी करता येणार नाही। केवळ प्रभागनिहाय यादीतील त्रुटींवर आक्षेप घेता येणार आहे। मंत्रालयाच्या गेटवर एका वृद्ध व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला। नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने केलाय। अंगावर रॉकेल टाकत असताना मंत्रालय परिसरातील पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं। नाशिकच्या सातपूर श्रमिक नगर भागात गाडी साईडला घेण्याच्या कारणावरून टोळक्यानं चाकूने वार करून एका 23 वर्षाच्या युवकाची हत्या केली।
या हत्या प्रकरणातील आरोपींची सातपूर पोलिसांनी धिंड काढली। या प्रकरणात काही अल्पवयीन तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक करून कारवाई केली आहे। आरोपींना पकडल्यानंतर नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी यासाठी आरोपींची धिंड काढली। मालाडमध्ये व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती। पठाणवाडीतील पालानगरमध्ये पहाटे व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला। गोळीबार करून आरोपी पसार झाला होता। मात्र मुंबई गुन्हे शाखेनं शोध घेत आरोपीला नवी दिल्लीतून बेड्या ठोकल्या। नवी दिल्लीतील जंतर मंतर परिसरात आयुषचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि मंत्रालयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आयुषचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यानंतर एक्झिट टेस्ट द्यावी लागणार आहे। या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध प्रदर्शन केलं। आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर सरकार एक्झिट एंट्रन्स रद्द करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। बिहार विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी ही निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे। विशेष गहन पुनर्निरीक्षण म्हणजे SIR नंतर तयार करण्यात आलेली ही यादी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीत 7,30,00,000 अधिक मतदार आहेत। सुमारे 14 लाखांहून अधिक नवीन मतदारांचा समावेश यात करण्यात आलाय। दरम्यान बिहारमध्ये SIR प्रक्रियेवरून विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगामध्ये मोठा वाद झाला होता। राहुल गांधींसह विरोधकांनी SIRला मोठा विरोध केला होता। तसंच SIRचं प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील गेलं होतं। व्हिएतनाममध्ये बुआ लोई नावाच्या वादळानं हाहाकार माजवलाय। वादळ आणि पावसामुळे मृतांचा आकडा वाढलाय। आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण बेपत्ता आहेत। प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। आणि या सर्व घडामोडींसोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आता इथेच थांबतोय। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह। बघत रहा ABP माझा। शताब्दी तपस्येची, शताब्दी सेवा कार्याची, शताब्दी संघर्षाची, शताब्दी राष्ट्रीय